सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 16. एरंडोलला गाडी बदलून तो धरणगावला पोचला तेव्हा दुपार तापू लागली होती. सोबत आणलेली भाकरी त्याने तेथेच प्लॅटफॉर्मवर बसून खाल्ली आणि वर पोटभर पाणी पिऊन घेतलं. उकाई सोनगड अक्काला सोडायला तो याच गाडीने यायचा, त्यामुळे रस्ता तसा ओळखीचा होता. याच गाडीने नंदुरबारच्या पुढे आणखी 8-10 स्टेशनं जायचं की झालं. साधारणपणे 5 वाजेपर्यंत नंदुरबार आणि जास्त कमी 7-7:30पर्यंत सोनगड. तिथून बसने पेपर मिल, पण तोपर्यंत अंधार होणार. तिथलं काहीच माहीत नसताना अक्काचं घर सापडणार कसं? त्याला काळजी वाटू लागली. पेपर मिलच्या मागे नाल्याजवळची झोपडपट्टी, पण झोपडपट्टी म्हणायचं नाही, नालावस्ती म्हणायचं. मनातल्या मनात त्याने पत्त्याची उजळणी केली. त्याच्यासमोर चेहऱ्यावर काळजीचं जाळं पसरलेला एक वयस्क शेतकरी आणि लग्न होऊन फार तर एखादं वर्ष उलटलं असावं असं एक शेतमजूर जोडपं बसलेलं होतं. लग्न झालेली ती मुलगी बरीच अल्पवयीन वाटत होती. आता काळजीने ताणल्यासारखा वाटणारा तिचा चेहरा मुळात कितीतरी सुंदर असावा. अकाली पडलेल्या जबाबदारीने तिचं देखणं रूप करपून गेलं होतं आणि आज या सर्व भक्षक दुष्काळानं तिला देशोधडीला लावलं होतं. चिरगुटात गुंडाळलेलं मांडीवरचं मूल तिच्या छातीला लुचत होतं आणि मधूनच किंचाळत होतं. तिच्या कष्टाळू चेहऱ्यावर मधूनच वेदनेचा तवंग चमकत होता. कदाचित पुरेसं दूध न मिळाल्यानं ते मूल चावे घेत असावं, परंतु त्याला बाजूला घेतलं तर ते आणखीच भोकाण पसरणार म्हणून त्या वेदना ती तशीच दाताखाली चिरडत होती. त्यांच्या जवळच्या गाठोड्यावरून ते कुठंतरी पोट भरायला निघाले आहेत हे न सांगताही समजत होतं. तिचा तो पोरगेलचा नवरा एका गाठोड्याला टेकून सारखा विड्या फुंकत होता. त्याला कसलीच काळजी दिसत नव्हती. सगळी काळजी बायकोवर सोपवून तो निश्चिंत झाला होता की काय कळत नव्हतं. अरविंदला वाटलं, हे लोकही उकायला तर निघाले नसतील, पण पोट जाळायला जगात तेवढी एकच का जागा आहे? कुठे जात असतील ही माणसं? सुरत, नवसारी की आणखी कुठे? कुठ लोक आहे तुम्ही? त्या शेतकऱ्याने काहीतरी विचारायचं म्हणून कदाचित अरविंदला विचारलं. सोनगडपर्यंत. बरं बरं. अरविंदच्या उत्तराने त्याचं समाधान झालं. अरविंदला वाटलं त्याला आणखी काही विचारायचं असावं, पण तो पुढे काहीच बोलला नाही. त्याला बोलतं करावं म्हणून अरविंद म्हणाला, तुम्ही कुठे निघालात? सोनगड, उकाई. एकटेच? एकटा कुठला? महालेक, सून, नातवंड उकाईलेच आहेत ना रे भाऊ. दुष्काळामुळेच ते तिकडे गेले का? हां, तसंच समजा आता. त्याचे कोरडे डोळे करुण झाले. निमित्तच मिळाल्याप्रमाणे तो आपलं दुःख उगाळू लागला. काय करायचं भाऊ, तूच सांग. या दुष्काळानं असं तोंड वाचलं, माणसाले माणूस वैकेना झाला. तवाशी हे उकाई धरणाचं काम निघालं. गावोगावचे लोक धरणावर निघाले, तर महालेक बी म्हणे का बाबा मी बी जातो. नाहीच काही तर पोटतं भागन लेकाले. मग काय सांगायला लावतो भाऊ. माया लेकरायले धाडलं मीनं पुढं आणि मी राहिलो मागं जित्राब आणि घर वावर सांभाळले. जीव होता तवर जगलो. आता नी दम निघत. होते तेवढे दाणे सरले आणि गोट्यातला चारा बिसरला. ढोरं इक्याची म्हणली तर इक्याची कोणाले? कोणी इकत बी घेत नाही त्याले. बरोबरच आहे. विकत घेऊन त्यांना चारा कुठला आणणार? कसं बोलला भाऊ. कसायाच्या दारात तरी कशी बांधू? म्हणून मग मी दिली सोडून. त्या मुक्या जनावरांच्या तकदीरात जे आसन ते होईन लेकाले. आपल्या दावणीला होते तवर घास दिला. म्हणलं आता आपण तरी आठी काय करावं? ढोरं गेले, वावरात तरी काय होतं? म्हणलं आता राहायचं तरी कोणासाठी? चला आपण बी आपल्या लेकराजवळ. अरविंदने मान हलवली. त्याचं म्हणणं खरंच होतं. अनेक लोकांनी दावणीची जनावरं रानोमाळ सोडून दिली होती. माणसं घरी नाहीत असं पाहून दरोडे पडत होते. भर दिवसा चोऱ्यांची सत्र सुरू झाली. मग गावाकडे यायचा विचार? पाहू लेकाले, पण कवा न कवा तर या लागलच. या साली देव कोपला, पुढच्या साली बी का तसंच राहीन म्हणावं. तो येईनच.
त्यालेच तर समधी काळजी आहे. आकाशाकडे हात करीत तो म्हणाला आणि बोलून थकल्याप्रमाणे बसून राहिला. अरविंद विचार करत राहिला. ज्याला शेती आहे त्याला आज ना उद्या गावाकडे यायची आशा आहे. मीही निघालोय ते कधीतरी परत येण्यासाठीच. पण या कुटुंबाचं काय? ते परत येण्यासाठी निघालेत की आयुष्यभर असेच वणवणत राहणार आहेत? बाहेर ऊन तर नुसतं जसं खायला उठलं होतं. जिकडे तिकडे नुसता रखरखाट माजला होता. कुठंही कसली रया दिसत नव्हती. शेतामधून धसकट तेवढी उरली होती. क्वचित कुठं एखादं मळ्याचं हिरवं ठिगळ दिसायचं तेवढंच. बाकी जिकडे तिकडे भणाण वारा, धुळीचे डोंगर आणि रखरखीत ऊन. एकामागून एक कितीतरी स्टेशनं आली आणि मागे पडली. येईल ते स्टेशन मागच्या स्टेशनसारखंच. वरचा बर्थ पकडून झोपावं म्हटलं तर तेही शक्य नव्हतं, इतका तो तापला होता. मग अरविंद बसल्या जागीच पेंगत राहिला. ऊन उतरत आलं तेव्हा नंदुरबार मागे पडलं. त्यानंतर आणखी काही स्टेशनं आली आणि तीही मागे पडली. दूरवर धूर ओकणारी चिमणी दिसू लागली. एव्हाना बरंच अंधारून आलं होतं. मावळत्या संधिप्रकाशात पश्चिमेकडचा डोंगर सुळका आभाळात घुसल्यासारखा उभा होता. तोच सोनगडचा किल्ला. लांबवरची पेपर मिल शेकडो दिव्यांनी झगमगू लागली होती. गाडी थांबत नाही तोच सोनगड उकाई उकाई सोनगड, चलो भाई चलो, उतरने वालों को उतरने दो. एकच गलका उडाला. उतरणाऱ्यांची घाई सुरू झाली. स्टेशनसमोरच्या मोटर अड्ड्यावर 2-4 सर्व्हिस मोटारी उभ्या होत्या. त्या पकडण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू झाली. कोणी मराठी बोलत होतं, कोणी हिंदी बोलत होतं, तर कोणी गुजराती बोलत होतं. पेपर मिल, उकाई उकाई, 4 आना सवारी, चलो चलो चलो, जल्दी चलो. एक तरुण ओरडत होता. 4 आणे देऊन अरविंद त्या गाडीत चढला. 15-20 मिनिटात ती गाडी त्याला पेपर मिलसमोर सोडून निघून गेली. एक विचित्रसा घाणेरडा वास सर्वत्र भरून राहिला होता. परंतु त्याचं कोणालाच काही वाटत नव्हतं. बहुतेक तो लोकांना सवयीचा झाला असावा. समोर मिलची चिमणी काळा कुट्ट धूर ओकत होती. बहुतेक त्या धुराचाच तो वास असावा. ती प्रचंड मिल पाहून अरविंद थक्कच झाला. सर्वत्र शेकडो दिवे लखलखत होते. मिलमध्ये सुरू असलेल्या प्रचंड यंत्रांची धडधड इथवर ऐकू येत होती. तिथं आणखीही काही लहान मोठ्या चिमण्या होत्या आणि त्याही कुठं पांढरा तर कुठं काळपट धूर सोडत होत्या. मिलच्या दोन्ही बाजूंना पसरलेल्या विस्तीर्ण आवारात बांबूचे आणि मोठमोठ्या ओंडक्यांचे अतिप्रचंड ढीग रचलेले दिसत होते. मिल समोरच दिसत असली तरी नालावस्ती कुठं आहे आणि तिच्याकडे जाणारा रस्ता कोणता आहे ते विचारायलाच पाहिजे होतं. बाजूलाच किराणा मालाचं दुकान होतं. तिथं जाऊन विचारलं तर त्या माणसाला बोलायलाही वेळ नव्हता. सांवरिया, अरे ओ सांवरिया म्हणून मोठमोठ्यानं ओरडत तो कोणाला तरी बोलवत होता. त्याच्या त्या हाका ऐकून त्याचा तो सांवरिया आला तेव्हा कुठे त्याला बोलायला वेळ मिळाला. हातवारे करून त्याने थोडं गुजरातीत आणि थोडं हिंदीत जे काय सांगायचं ते सांगितलं. त्याने सांगितल्याप्रमाणे बांबू यार्डाला वळसा घालत अरविंद चटचट निघाला. अंधार झालाच होता, त्यामुळं आणखी उशीर व्हायला नको होता. ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, सर्वत्र माजलेली काटेरी झुडपं आणि मिलचं सांडपाणी वाहून नेणारा तो गटार नाला ओलांडून तो त्या नालावस्ती नावाच्या झोपडपट्टीजवळ येऊन पोचला. इथं पुन्हा विचारावंच लागणार होतं, परंतु गंमत अशी की योगायोगानं तो अक्काच्या झोपडीसमोरच उभा होता. अरविंदला पाहून अक्काला इतका आनंद झाला की विचारायची सोय नाही. भावाला कुठं ठेवू आणि कुठं नको असं तिला होऊन गेलं. तो इतक्या दूर आला यापेक्षाही त्याला हे आपलं असलं आडवस्तीतलं घर बरोबर सापडलं याचाच तिला अधिक आनंद झाला. चटकन आधन चढवून निरशा दुधाच्या चहाचा कप तिने भावाच्या हातात दिला. आजूबाजूला शेजारी पाजारी पाहिलं तर सगळे लोक अहिराणीच बोलत होते. म्हणजे इथं राहणारे सगळे लोक खानदेशातूनच आलेले होते. तर अक्का म्हणाली, आठला बठ्ठा लोक आपल्या खानदेशामातूनच येल शेतस रे भाऊ. दातर ती थाईन आपला गबा काका आणि म्हातारी बी येलशे. गबा काका ना आजी? गबा काकाचं नाव ऐकताच अरविंद इतका हरकला की केव्हा एकदा त्याला भेटतो असं होऊन गेलं. परक्या मुलखात आपलं समवयस्क कोणीतरी आहे. आता त्याच्यासोबत कामाला जाता येईल. बोलत चालत दिवस निघून जातील. कुठं राहतस त्या? अरविंदनं विचारलं. ह्या काय अठेच आपला घर मागे? हातावर पाणी पडताच अरविंद गबा काकाच्या झोपडीत गेला. काका जेवत होता. म्हातारी भाकरी थापत होती.
झोपडीत धूर आणि कांद्याच्या चटणीचा खमंग वास पसरला होता. बांबूच्या भिंतीला खोवलेली चिमणी त्या धुरात उजेड पसरवण्याचा प्रयत्न करत होती. "अरे, कव्ह होणार आहे दादा?" काकाने विचारला. "आत्तेच, संध्याकाळले. अक्कांनी सांगत तुम्ही बी येल शेतच म्हणीसन." "काय करू? पोट ना करता येणं पडणं भो." आजीनं विचारपूस सुरू केली. अरविंद उत्तर देऊ लागला. गबा काका अरविंदचा वर्गमित्र. नात्याने तो काका असूनही अरविंदने त्याला कधी काका म्हटलं नाही की कधी अहोजावहो केलं नाही. तळेगावला असताना 5वीपर्यंत दोघे एकाच वर्गात होते. अरविंद पुढे शिकत राहिला, परंतु पोटाने गबा काकाचं शिक्षण थांबवलं, ते कायमचंच थांबवलं. डोक्यावर मधोमध केसांचा काळा चांदवा दाखवणारी फाटकी टोपी, गालफडावर वाढलेली अरबट चरबट दाढी, अंगात बांड्या बाह्यांचं जुनाट कुडतं किंवा बहुत करून लक्तर झालेलं बनियन, कमरेला कसल्या तरी जाड्या भरड्या कापडाची ढगळ हाफ चड्डी आणि मातकाम करून मातकट झालेलं अंग हे त्याचं नेहमीच रूप. डोक्यावरची तीच फाटकी टोपी मांडीवर ठेवून तो घासामागून घास रचत होता. तसं पाहिलं तर गबा काका हा भाऊंचा सावत्र भाऊ आहे, पण काका पुतण्यांच्या प्रेमात सावत्रपण कधीच आडवं आलं नाही. भाऊंनी सावत्र भावा बहिणीसाठी बरंच केलं, पण शेवटी त्यांचेही हात अपुरे पडले. पण त्यासाठी अरविंदचे आजोबाही तेवढेच कारणीभूत होते. गबा काकाचे वडील म्हणजे अरविंदचे आजोबा हे भलतेच निष्क्रिय गृहस्थ होते. त्यांनी कधी शेतीचं काम केलं नाही की कधी कुठलं कष्टाचं काम केलं नाही. त्यांचं जास्तीत जास्त आयुष्य बसून खाण्यातच गेलं. ते मुलांना कामावर पाठवत आणि स्वतः मात्र बसूनच खात. मधल्या काकांनी लक्ष घातलं म्हणून निदान भाऊ तरी शिकले आणि पुढे नोकरीला लागले, नाहीतर त्यांच्याही नशिबी मोलमजुरीच होती. तशात भाऊंची आई गेल्यानंतर अरविंदच्या आजोबांनी दुसरं लग्न केलं आणि नुसता पोरवडा तेवढा वाढवून ठेवला. इतका वाढवला की तो पोसणं त्यांना मुळीच शक्य नव्हतं. मुलांना शिकवण्याचा प्रश्नच नव्हता. 7 पिढ्यांमध्ये त्यांचा आणि शिक्षणाचा कधी संबंध आला नव्हता. त्याला ते तरी काय करणार? सावत्र आईने दूर लोटलं हे भाऊंच्या पथ्यावरच पडलं. केवळ मधल्या काकांच्या आश्रयाने ते शिकले म्हणूनच तरले. भाऊंना नोकरी लागली म्हटल्यावर आजोबांना पितृत्व आठवलं. दरमहा पगार होण्याच्या आत ते देणेकऱ्यासारखे दारात उभे राहत आणि महिनाभर पुरतील एवढे पैसे हक्काने मागून घेत. वर्षानुवर्ष हेच चालत राहिलं. शेवटी वैतागून भाऊच म्हणाले की हे पहा, मलाही माझा संसार आहे, पोरं बाळ आहेत. तुम्ही असं करा, दातरतीला कामधाम मिळत नसेल तर इथं तळेगावला या. इथं काही ना काही काम हमखास मिळतं. तुमचं तुम्ही मिळवून खा, म्हणजे माझंही ओझं कमी होईल. आजोबांनाही कदाचित तेच पाहिजे असावं. त्यांनी आपलं सगळं लष्कर सोबत घेऊन तळेगाव गाठलं. गबा काका, त्याचा मोठा भाऊ सदा काका, 4ही बहिणी सगळे रोजंदारी कामाला जाऊ लागले. आजोबा मात्र बसूनच खायचे आणि दिवसभर पिचकाऱ्या मारत बसायचे. भाऊ म्हणाले म्हणून त्यांनी गबा काकाचं नाव शाळेत घातलं खरं, पण रोजंदारी करण्यातच त्याचा एवढा वेळ खर्च होऊन जायचा की शाळा आणि अभ्यासासाठी वेळच उरत नसे. आजोबा संध्याकाळी गावात फिरून त्याच्यासाठी काम शोधून आणत आणि सकाळी त्याला कामावर पाठवत. वरून ज्याला त्याला माझा गबा रोज 2 रुपये कसे मिळवतो हे मोठ्या अभिमानाने सांगत. गबा काकाच्या रूपाने अरविंदला मात्र एक चांगला मित्र मिळाला होता. तो शाळेत बऱ्याचदा गैरहजरच असे, परंतु मुख्याध्यापकांचा भाऊ म्हणून वर्ग शिक्षक त्याच्या गैरहजेरीकडे दुर्लक्ष करीत. पण परीक्षेत कोण पास करणार? म्हणून मग त्याचा अभ्यास अरविंदलाच करून घ्यावा लागे. अरविंदही ते काम मोठ्या आनंदाने करायचा, कारण त्या बदल्यात त्याला काकाकडून कितीतरी गोष्टी ऐकायला मिळत. सूत कताई हा त्या काळातील प्राथमिक शिक्षणाचा पाया होता. त्याला बेसिक शिक्षण म्हणत. गुरुजी आठवड्यातून एकदा मुलांना कापूस वाटून देत. त्यातला कचरा काढायचा, सरकी काढायची, तो पिंजायचा, त्याचे पेळू तयार करायचे आणि शेवटी सूत काढायचं. हे सगळं काम फार वेळखाऊ आणि किचकट काम असायचं. तेही त्याला म्हणावं तेवढं आवडायचं नाही आणि जमायचंही नाही. त्यातही मग अरविंदलाच मदत करावी लागायची. त्या मानाने लहान वयातच कष्टाची कामं करायची सवय लागल्याने त्याचा आहार भक्कम होता. त्यावरूनही त्याची खूप निंदा व्हायची. आजी तर नेहमी म्हणायची की तो जेवढं मिळवतो तेवढं रोज त्याच्या पोटातच जातं. खरं म्हणजे तो अव्यवहारी आहे असं मुळीच नाही. मुळात व्यवहार कसा असतो हेच त्याला कोणी कधी शिकू दिलं नाही. तो रोज किमान 2 रुपये कमवतो.
पण ते कसे खर्च करावे हे मात्र त्याला कळत नाही. शिवाय त्यातल्या 4 आण्यावरही त्याची सत्ता नाही. त्याने आठवडाभर केलेल्या कामाचे पैसे बाजाराच्या दिवशी परस्पर मागून आणले जातात. आधी ते काम आजोबा करायचे, आता हे काम धाकटा भाऊ नाना चोखपणे बजावतो. रोजच्या या ढोर कामामुळं साहजिकच त्याला खायला थोडं जास्त लागणार, यात विशेष ते काय. तशातच तीच ती मातीकामं करायची सवय लागल्यामुळं पेरणी, कोळपणी, नांगरणी असली चतराईची कामं त्याला जमत नाहीत. त्यामुळं एवढं राबूनही गबा म्हणजे खायला काळ आणि भुईला भार, अशीच घरातल्या लोकांची प्रामाणिक भावना आहे. सध्या त्याच्या लग्नाचं वय उलटून चाललंय, परंतु आजोबा होते तेव्हाही त्यांनी ती काळजी कधी केली नाही आणि आता मोठा भाऊही ती काळजी करत नाही. म्हातारीही त्या विषयावर काहीच बोलत नाही. उलट त्याचं लग्न करायचं म्हणजे कशाला एखाद्या पोरीचं नशीब फोडा, असं ते म्हणतात. खरं म्हणजे त्याचं लग्न केलं तर खाणारं एक तोंड वाढेल याचीच त्यांना भीती आहे. त्यामुळे कोणी तो विषय काढला तरी तो विषय ते मागे टाकतात आणि जे आहे ते बरं आहे म्हणत गाडी पुढे सुरू ठेवतात. बोलत बोलत काकाचं जेवण आटोपलं. तो म्हणाला, "तू आलास ते फार बरं झालं. इथं भरपूर काम आहे. आपण रोज सोबतच कामाला जात जाऊ. तू अजिबात काळजी करू नकोस." दिवसभर कामावर दगडकाम करून आलेला असूनही कधी बोलायला न मिळाल्यासारखा तो भरभरून बोलत होता. शेवटी अरविंदला झोप येऊ लागली. जमलं तर उद्याच कामाचं विचारू नये असं सांगून तो उठला आणि अक्काच्या घरी येऊन तिने घालून ठेवलेल्या अंथरुणावर पडला. डोक्यात मात्र अजूनही गबा काकाचेच विचार घोळत होते. इकडे येण्यापूर्वी तो मोठा भाऊ सदासोबत ऊसतोड कामावर नगरकडे गेला होता, परंतु दुष्काळामुळे त्या कामाचीही घडी विस्कटली होती. हातातोंडाची गाठ पडायची मारामार सुरू झाली तेव्हा भाऊ भाऊजाईने त्याला एकट्यालाच परत पाठवून दिलं होतं. खरं कारण काकाने सांगितलं नाही म्हणून काय झालं? अरविंदला ते चांगलं माहीत होतं. त्याचं आसुरी खाणं हेच त्यांच्या डोळ्यावर आलं असणार. लहानपणापासून त्याच्या पोटानेच त्याला पुरतं बदनाम करून सोडलाय. परंतु अरविंदला एक प्रश्न पडतो. लोकांना त्याचं खाणं दिसतं, तेवढं त्याचं काम का बरं दिसत नाही? 2 माणसाचं काम तो एकटाच करतो, परंतु म्हणून त्याला जादा मजदुरी मात्र कोणीच कधी दिली नाही. आताही केवळ त्या पोटासाठीच तो देशोधडीला लागला होता. कोणताही कामधंदा नाही अशा स्थितीत गावात राहणंही कठीण झालं होतं. शेवटी उकाईला काम आहे, तिथं निदान पोट तरी भरेल म्हणून तो एकटाच निघाला होता. मुलगा एकटाच निघाला आहे असं पाहून म्हातारी कळवळली. "तुझी भाकरी करायला येते रे बाबा," म्हणून सगळा पोरवडा मागे ठेवून त्याच्यासोबत निघून आली. आता कालव्याचं काम संपेपर्यंत तरी पोटाची काळजी नव्हती. भाग 17. नंतर जायला जमेल न जमेल म्हणून अरविंद दुसऱ्या दिवशी तिथून जवळच असलेलं उकाई धरण पाहून आला. त्या विस्तीर्ण जलाशयावर नजर ठरत नव्हती. पाहावं तिकडं पाणीच पाणी दिसत होतं. बापरे, इतकं पाणी त्यानं कधीच पाहिलं नव्हतं. गिरणेचा प्रचंड महापूरसुद्धा त्या जलाशयापुढं काहीच नव्हता. कित्येक टेकड्या, उंचच उंच झाडं पाण्याखाली बुडाली होती. त्यांचे शेंडे तेवढे पाण्यावर दिसत होते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून आलेली तापी उकाई जलाशयात जणू विलीन झाली होती. याच पाण्यावर आता गुजरातची हजारो हेक्टर जमीन भिजणार होती. धरणाचं काम आता जवळपास पूर्ण होत आलं होतं आणि त्यामुळेच आता कालवे खोदायची आणि बांधायची कामं सुरू झाली होती. हजारो माणसं ऊन वाऱ्याची पर्वा न करता अक्षरशः यंत्रासारखी राबत होती आणि येतील तेवढी कमीच पडत होती. तिथं गेल्यावर काम मिळणार होतंच. तरीही संध्याकाळी गबाकाका आला तो उद्याच मुकादमानं कामावर बोलावलं असल्याचा निरोप घेऊनच. सकाळी अक्काने बांधून दिलेली भाकरी सोबत घेऊन तो कामावर निघाला. तिथून जवळपास 4 मैलावर जावं लागणार होतं. पण काम मिळाल्याच्या आनंदात आणि गप्पा गोष्टींच्या नादात ते अंतर काहीच वाटलं नाही. काका गप्पा गोष्टींना गफाडा म्हणायचा. रस्त्याने त्यांच्या गफाडा इतक्या रंगत गेल्या की ते कामावर केव्हा पोचले हे त्यांनाही कळालं नाही. राहिलेल्या गफाडा संध्याकाळी कामी येणार होत्याच. जंगलातून गेलेल्या एका नाल्यावर पूल बांधायचं काम चाललं होतं. त्या पुलावरून कालवा पुढे जाणार होता. खालून पाहिलं तर कितीतरी उंच दिसणाऱ्या त्या पुलाला मोठमोठ्या बांबूंचे आधार दिलेले होते. अजूनही ते काम सुरूच होतं, कारण बरीच माणसं तिथं बांबू लावायचं आणि लाकडी फळ्या जोडायचं काम करत होती. अगदी सकाळपासूनच काम सुरू झालेलं दिसत होतं. माणसं येतील तशी कामाला लावली जात होती. 10-5 तरुणांचा एक गट दगड पुरवायचं काम करत होता. 10-15 स्त्रियांचा एक गट त्यांच्या मदतीला दिलेला होता. गबाकाका आणि अरविंद त्यांच्यात सामील झाले.
4 माणसं दणादण घण घालून मोठमोठे दगड फोडत होते. अरविंद उत्साहाने कामाला लागला. डोक्यावरून वाहून नेता येईल एवढा दगड उचलायचा आणि समोर आलेल्या बाईच्या डोक्यावर ठेवायचा. दिवसभर हेच काम करावं लागणार होतं. पाहता पाहता दगड वाहून नेणाऱ्या स्त्रियांची भली मोठी रांगच रांग तयार झाली. त्या भराभर यायच्या आणि दगड घेऊन जायच्या. थोड्याच वेळात आसपासच्या वाड्या वस्तीवरील भिल्ल तरुण आणि काही तरुणीही येऊन पोचल्या. त्यांनीही नेमून दिलेली कामं सुरू केली. कामाचा एकच धडाका सुरू झाला. बांधकाम इतकं वेगात चाललं होतं की दगड कमी पडून चालायचं नाही. दगड कमी पडताच गवंडी पत्थर भेजो पत्थर भेजो म्हणून ओरडू लागायचे. मग कामाला आणखीच गती यायची. मधूनच ते फेस फेस चिये फेस भेजो म्हणून ओरडायचे. बांधकाम करताना दर्शनी बाजूला लावण्यासाठी त्यांना एक तरी बाजू सपाट असलेले दगड लागायचे. ते कमी पडले की जास्तच ओरड व्हायची. मग इकडे दगडफोड्यांची धांदर उडायची. जीव खाऊन ते घणावर घण घालायचे. तशातच मुकादम येऊन त्यांना शिव्या घालायचा. मादर चोत सालो, काम रुक गया ना उधर, फेसवाला पत्थर निकालो, फेसवाला निकालो, जल्दी करो. वरून प्रखर ऊन आणि अंगातून घामाच्या धारा असं काम चाललं होतं. तहान लागली तर जवळ घोटभर पाणी नव्हतं की क्षणभर थांबून कपाळावरचा घाम पुसावा म्हटलं तर तेही शक्य नव्हतं. उचल दगड की ठेव डोक्यावर, उचल दगड की ठेव डोक्यावर, अगदी यंत्रासारखं काम चाललं होतं. तशातही मुकादमाची नजर कावळ्यासारखी सगळीकडे भिरभिरत होती. स्त्रियांजवळ तो जरा जास्तच रेंगाळत होता. विचारपूस करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी बोलत होता. बोलता बोलता त्यांच्या अंगावरून आणि तोंडावरून डोळे फिरवत होता. जीव फारच कासावीस झाला म्हणून अरविंद पाणी प्यायला जाऊन आला. मुळात ज्या नाल्यावर हा पूल बांधला जात होता त्या नाल्यात आता पाण्याचा टिपूसही उरलेला नव्हता. म्हणून मग त्यातच विहिरीसारखा खड्डा खोदून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. बांधकामासाठी लागणारं पाणी इथूनच घेतलं जात होतं. पिण्याच्या पाण्यासाठी वेगळी व्यवस्था नव्हतीच. त्यासाठीही हेच पाणी वापरलं जायचं. पेपर मिलमधून आलेला रसायनयुक्त घाणेरड्या पाण्याचा प्रवाह तिथूनच गेला होता. ते पाणी इतकं विषारी होतं की त्याच्या आसपासची झुडपंसुद्धा जळून गेली होती. ते पाणी झिरपून त्या खड्ड्यातलं पाणीही प्रदूषित झालं हे दिसतच होतं. घडलंही तसंच. पाणी तोंडाजवळ नेताच केळसवाण्या वासाचा फपकारा आला. पण दुसरं पाणी आणणार तरी कुठून? तहानच अशी लागलेली होती की तेच पाणी पोटात ढकलण्याशिवाय पर्यायच नव्हता. भिल्ल तरुण तरुणींना अधूनमधून धूम्रपानाची तलप यायची. अशी तलप आली म्हणजे एखादा तरुण पळसाच्या पानाची पुंगळी तयार करायचा आणि तिच्यात तंबाखू भरून मस्तपैकी पेटवायचा. अशी ती विडी हातोहात फिरायची. मग एक एक झुरका वाट्याला आला तरी पुरे. थोडा वेळ गेला की पुन्हा दुसरी विडी पेटायची. आपसात बोलत हास्यविनोद करत त्यांचं काम चाललं होतं. इतर मजुरांशी ते फारसे बोलतही नव्हते. बोलणार तरी कसे? मुख्य अडचण भाषेचीच होती. अरविंदला वाटलं त्यांच्याशी बोलावं, शक्य झालं तर संवाद साधावा. पण बोलणार कसं? त्यांची भाषा त्याला येत नव्हती आणि अरविंदची भाषा त्यांना कळणार नव्हती. बरं, आपण बोलायला गेलो आणि त्यांचा काही गैरसमज झाला तर? त्यापेक्षा नकोच ते, म्हणून तो गप्पच राहिला. पाहता पाहता 1-1:30चा सुमार झाला. ऊन इतकं आग ओकत होतं की दगडसुद्धा तापले. पण उन्हाची पर्वा करून चालणार नव्हतं. शेवटी मुकादमानं इशारा केला तेव्हा कामं थांबली. जेवायची सुटी झाली होती. जवळपास झाडी होती, परंतु तिथं पाणी नव्हतं. म्हणून मग पुलाखालच्या सावलीतच जेवायला बसावं लागलं. जेवणं झाली. अरविंदने पुन्हा एकदा ते घाणेरड्या वासाचं पाणी कसं बसं पोटात ढकललं आणि नेमून दिलेलं दगडकाम सुरू केलं. संध्याकाळी घराकडे परतताना अरविंदने मुकादमाचा विषय काढला. त्यावर गबाकाकाने जे सांगितलं ते ऐकून अरविंद सुन्नत झाला. माणसं इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे त्यानं कधी ऐकलंही नव्हतं. या सर्व भक्षक दुष्काळाने माणसातली माणुसकीही खाऊन टाकली होती की काय? काका सांगत होता की साले ते गवंडीही काही कमी नाहीत. स्त्रियांच्या हातून सिमेंटच्या टोपल्या घेताना ते त्यांच्या हातांना हात काय लावतात, तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांची बोटं काय कुरवाळतात, त्यांच्याकडे पाहून मुद्दाम अचकट विचकट काय बोलतात. पण काम बंद होईल या भीतीने कोणीच काही बोलत नाही. गरिबांचं जगात आहेच कोण? अरविंद, अरे पोटापुढे सगळं झूट आहे रे बाबा. फक्त ते भिल्ल पोरींच्या तेवढे वाटेला जात नाहीत. गेले बेले तर साले मारच खातील. एक एक करून दिवस मागे पडू लागले. मेहुणे पर्वतराव यांचा दुधाचा धंदाही तसं म्हटलं तर बरा चालला होता. 15-20 लिटर दूध निघायचं. त्यातलं काही ते कारखान्यावर साहेबांच्या घरी नेऊन देत. राहिलेलं वस्तीतच विकलं जाई.
बरं, दूध ही अशी वस्तू आहे की गरिबातला गरीब माणूससुद्धा चहापुरतं का होईना छटाकभर तरी घेतोच. त्यामुळे त्यांच्या धंद्याला मरण नव्हतं. म्हशींना फार नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी चारा उपलब्ध होता. थोडाफार चारा विकत घ्यावा लागायचा तेवढाच. वेळ मिळेल त्याप्रमाणे अरविंद त्यांना दूध पोचवणं, हिशेब ठेवणं, चारापाणी करणं यात मदत करायचा. त्यांना आपण भारभूत होऊन राहिलोय असं वाटू नये याची काळजी घ्यायचा. पण कितीही काळजी घेतली तरी त्यांना जे वाटायचं ते वाटतच होतं. केव्हा एकदा ही पिढा इथून टळते असं त्यांना झालं होतं. त्यामुळं अक्काला ते उगीचच हिडीस-फिडीस करायचे. विनाकारण चिडचिड करायचे. याच्या त्याच्यावर घालून काही काही बोलायचे. अरविंदला ते सगळं कळत होतं, पण इलाज नव्हता. कसे तरी एवढे 2 महिने काढायचे होते. बाजाराचे दिवस म्हणजे पगाराचा दिवस उजाडला. आज अरविंदला त्याच्या आयुष्यातला पहिला पगार मिळणार होता. सकाळी लवकर आवरून तो गबाकाकासह निघाला. 3 रुपये हजेरीप्रमाणे तब्बल 24 रुपये मिळणार होते. त्याचं काय करायचं हे त्याने ठरवूनच ठेवलं होतं. कंत्राटदाराच्या ऑफिसवर ही गर्दी उसळली होती. दोघे कारकून पगार वाटत होते. एक कारकून नाव पुकारायचा. त्याप्रमाणे दुसरा कारकून नव्या कोऱ्या नोटांच्या गड्डीतून नेमक्या तेवढ्याच नोटा काढायचा आणि मजुराच्या हातावर ठेवायचा. सही, अंगठा असला काही प्रकारच नव्हता. मजुराच्या नावापुढे फक्त खूण केली की झालं. मजुरांचा इतका गलबला सुरू होता की अनेकदा कोणाचं नाव पुकारलं गेलं तेच कळायचं नाही. मग तिथंच उभा असलेला तो मुकादम त्या नोटा आपल्याकडे घ्यायचा. अरविंदचं नाव आलं तेव्हाही तसंच झालं. आपलं नाव पुकारलं गेल्याचं अरविंदच्या लक्षात आलं, पण मुकादमला ते ऐकू आलं नसावं किंवा ऐकू येऊनही कळलं नसावं. चटकन पुढे होऊन त्याने त्या नोटा हस्तगत केल्या. तेवढ्यात अहो अहो मी इथंच आहे असं म्हणत अरविंद गर्दीतून पुढे आला आणि मुकादमजवळ गेला. त्यानेही हातातल्या त्या नोटा तशाच अरविंदच्या हातावर ठेवल्या. 10-10 रुपयाच्या 2 आणि 2-2 रुपयांच्या 2, एकूण 4 नोटा. त्याही अगदी कोऱ्या करकरीत. क्षणभर तो लुब्ध होऊन पाहतच राहिला. इतक्या कोऱ्या करकरीत नोटा आज कदाचित तो पहिल्यांदाच पाहत होता. आयुष्यातला तो पहिला पगार हातात पडताच अरविंदला जग जिंकल्याचा आनंद झाला. घरी आल्या आल्या त्याने 4 रुपये अक्काकडे ठेवायला आणून दिले आणि राहिलेले पैसे आणि पिशव्या घेऊन तो सोनगडच्या बाजारला निघाला. सोबत गबाकाका होताच. निघताना आजी म्हणाली, "बरं झालं बाबा तू आलास. माझी म्हातारीची फार मोठी सोय झाली. तुझा हा काका एवढा मोठा झाला पण त्याला 10 रुपयांचा बाजार काही करता येत नाही. तुझ्या बाजारासोबत आमचाही बाजार करून आण." संध्याकाळी दोघं काका पुतणे घरी आले. ते कांदे बटाटे, भाजीपाला, सुके मासे, बोंबील, शेव मुरमुरे, डाळ्या फुटाणे इत्यादी इत्यादी मालाच्या जड जड पिशव्या पाठीवर घेऊनच. बाजारासाठी ते 4 मैल चालत गेले तसे 4 मैल चालतच आले. बससाठी उगीचच 8-12 आणे घालवणं मुळीच परवडण्यासारखं नव्हतं. भावाने एवढा बाजार आणलेला पाहून अक्काला इतका आनंद झाला की तो तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहू लागला. "आता 8 दिवस पाहायलाच नको," ती म्हणाली. पर्वतराव म्हणाले, "इतका खर्च कशाला केला? तुझे पैसे तू साठवून ठेव. तुला शिक्षणासाठी लागले तर कामाला येतील." पर्वतराव खुश झाले आहेत असं पाहून मग अरविंदही खुश झाला. बाजारातून आणलेला खाऊ त्याने मुलांना वाटला आणि मोठ्यांनाही दिला. थोडा आजीकडेही पाठवून दिला. शेव मुरमुरे, डाळ्या फुटाणे असा मनपसंत खाऊ मिळाला म्हटल्यावर बच्चे कंपनी भलतीच खुश झाली. एके दिवशी दगडकाम सुरू असताना मुकादम अरविंदजवळ आला आणि म्हणाला, "कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा तो तूच का? ते मजूर सांगत होते." मुकादम म्हणाला, "ते खरंच होतं. कॉलेजमध्ये शिकणारा खानदेशातला एक मुलगाही या कामावर आलाय अशी चर्चा मजुरांमध्ये पसरली होती." अरविंदलाही ते कधीच लक्षात आलं होतं. शिवाय बरेचसे मजूर मुळात खानदेशीच असल्याने ते आपल्याकडे एक शिकला सवरलेला मुलगा म्हणून कौतुकाने पाहतात हेही त्याला जाणवलं होतं. कॉलेज बिलेज त्यांना काही माहीत नव्हतं, पण कॉलेजमध्ये शिकणं म्हणजे काहीतरी मोठंच शिक्षण असणार असं त्यांना वाटत असावं. एकूणच काय तर तो मुलगा कॉलेज शिकतो तरीही बिचाऱ्यावर ही वेळ आली असा त्यांचा सहानुभूतीचा सूर होता. "हां, हो, मीच कॉलेजमध्ये शिकतो. सध्या उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून या कामावर. मग असं कर, तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलाला देण्यासारखं दुसरं काही काम नाही इथं. हे बघ, मी तुला हेल्परचं काम देतो. पुलाखाली सेंटरिंग काम चालू आहे, तिथं जा. मिस्त्रीच्या हाताखाली हेल्पर म्हणून पाठवलं आहे म्हणून सांग. त्यांना लागेल ते सामान द्यायचं.
तो म्हणेल ती हेल्प करायची. मुकादमाचा तो प्रस्ताव ऐकून अरविंदला फार बरं वाटलं. त्याच्या कॉलेज शिक्षणाची एवढी कदर केली नव्हती. कॉलेज शिक्षणामुळेच आपल्याला हेल्परचं प्रमोशन मिळालं हे पाहून आज त्याला कधी नाही एवढा आपल्या कॉलेज शिक्षणाचा अभिमान वाटला. अधिक उशीर न करता तो पुलाकडे निघाला. "आ गए तुम?" मिस्त्रीनं त्याचं स्वागत केलं. "मुकादमने भेजा है." "हां, वो तो है." सेंटरिंगसाठी लागणाऱ्या लाकडी फळ्या रिफा कापणं, त्यांना रंधा मारून किंवा तासून योग्य तो आकार देणं अशी बरीच कामं तिथं चालली होती. मिस्त्री सांगेल ती कामं तो जमतील तशी करू लागला. लोखंडी सळ्या वापरून तयार केलेल्या पुलाच्या त्या अतिप्रचंड पिंजऱ्याला खालून आधार द्यायचा तर मजबूत बांबूसोबतच भक्कम लाकडी वाशांचे आधारही तेवढेच आवश्यक होते. असे मोठमोठे लाकडी वासे रिफा जोडून तयार केले जात. पुलाचा तो पिंजरा आधीच बांधलेल्या कॉन्क्रीटच्या खांबावर अलगद ठेवण्यात आला होता. काम बिनबोभाट चाललं होतं. भर उन्हातल्या दगडकामापेक्षा हे काम खूपच हलकं होतं आणि शिवाय इथं सावलीही होती. तिथं दिवसभर दगडांची उचलपटक करून कमरेचा काटा अक्षरशः ढिला व्हायचा. मानपाठ दुखू लागायची. त्यापेक्षा हे बरं होतं. अरविंदचा गबा काका मात्र मागे दगडकामातच राहिला. पण त्याबद्दल त्याला वाईट वाटलेलं आहे असं मुळीच दिसलं नाही. उलट अरविंदची त्या ढोरकामातून सुटका झाली याचा त्याला आनंदच झालेला दिसला. नेहमीप्रमाणे ते रोज सकाळी सोबत कामावर जात आणि संध्याकाळी सोबतच घरी जात.